श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या घरात कधी स्वयंपाक करताना किंवा तेल भरताना अचानक तेल सांडले आहे का? त्या क्षणी घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीने असे म्हटले आहे का, सावध राहा, तेल वाया जाऊ देऊ नको. पूर्वीचे लोक असे सांगायचे. याबद्दल खरं घरात तेल सांडणे म्हणजे काही होतं का? यामागे अगदी साधे आणि व्यावहारिक कारण असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयाकडे भीतीने नाही तर शांतपणे आणि माहितीपूर्वक दृष्टिकोनातून पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पूर्वीच्या काळात तेलाला इतके महत्त्व का दिले जात होते, तेल सांडू नये असे का सांगितले जायचे, आणि आजच्या काळात या गोष्टीचा अर्थ आपण कसा समजून घ्यावा. म्हणून या व्हिडिओत नक्की पहा. कारण मी शेवटी अशा गोष्टी सांगणार आहे जी समजले की कदाचित तुमच्या वेळी तेल सांडण्यावर तुम्ही घाबरणार नाही, उलट त्या घटनेकडे एक वेगळ्या नजरेने पाहाल. मैत्रिणींनो, आज आपण सहज दुकानातून तेल आणतो, पण काही दशकापूर्वी परिस्थिती वेगळी होती. तेल सहज उपलब्ध नव्हते, ते महागे होते, म्हणून घरातील प्रत्येक थेंब जपून वापरायला जायचे. आज याच कारणामुळे वडीलधारी मंडळी नेहमी सांगायची, तेल वाया जाऊ देऊ नका. हळूहळू शिकवण परंपरेत बदलली आणि काही ठिकाणी तिच्याभोवती विविध समजुती निर्माण झाल्या. काही लोक असे मानतात, तेल सांडणे अशुभ असू शकते, तर काही जण त्याला वेगळे निष्कर्षपणाने लक्षण मानतात. पण या दोन्ही गोष्टीकडे समजुतीपणे पाहणे महत्त्वाचे आहे. एक क्षण विचार करा, तेल का सांडते? भांडे हातातून निसटते, घाई गडबड असते, लक्ष दुसरीकडे असते, किंवा बाटली नीट बंद नसते. हे सर्व नैसर्गिक कारण आहेत, म्हणून प्रत्येक वेळी यामागे काही चुकीचा अर्थ लावणे योग्य नाही. मैत्रिणींनो, आपल्या पूर्वांनी प्रत्येक गोष्टीतून एक जीवनमूल्य शिकण्याचा प्रयत्न केला आहे. तेल सांडू नये, अन्न वाया घालू नये, पाणी जपून वापरावे. या सर्व गोष्टींनी एकच उद्देश होतो, संसाधनांचा आदर करा. आजही हा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे. आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ दिसतात. तेल सांडले म्हणजे संकट येतात, हे झाले तर लगेच हा उपाय करा. या गोष्टीवर विश्वास ठेवून लगेच नका, कारण भीतीपेक्षा विवेक अधिक महत्त्वाचे आहे. श्रद्धा ठेवणे चांगले, पण अंधश्रद्धा टाळणे तितकेच गरजेचे आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट स्पष्ट दिसते, ते कधीही छोट्या घटनेमुळे घाबरायला सांगत नाही. ते सांगतात, चांगले कर्म करा आणि देवावर विश्वास ठेवा. म्हणून जर कधी तुमच्या घरात तेल सांडले तर घाबरण्यापेक्षा शांतपणे विचार करा, हे का झाले? मी घाईत होतो का, की निष्काळजीपणा केला का? या प्रश्नाची उत्तरे शोधा. ही छोटी एक गोष्ट आहे का? एक जणाच्या हातातून वारंवार तेल सांडायचे. त्यांना वाटायचं की काहीतरी अशुभ घडणार आहे. एके दिवशी त्याच्या आजोबांनी त्यांना विचारले, तेल सांडणे तेव्हा तू घाईत होतास का? त्याने होकार दिला आणि आजोबांनी हसत म्हणाले, समस्या तेलात नाही, समस्या घाईत आहे. त्या दिवसांपासून त्यांनी प्रत्येक काम शांतपणे करायला सुरुवात केली. काही दिवसात तेल सांडणे जवळजवळ बंदच झाले. मैत्रिणींनो, ह्या गोष्टीचा अर्थ असा नाही की तेल सांडल्यामुळे काही घडत होते, तर हे एक सवय बदलण्याची आठवण होते. तर आज तुमच्या घरात तेल सांडणे तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी काही कामे शांतपणे करतो का? मी वस्तूची काळजी घेतो का? मी अन्न आणि संसाधनांचा आदर करतो का? कधी कधी या छोट्या घटना आपल्याला मोठा धडा शिकवून जातात. मैत्रिणींनो, आता एक गोष्ट शांतपणे समजून घेऊया. आपल्या जीवनात अनेकदा अशा घटना घडतात ज्या आपल्याला थांबून विचार करायला लावतात. तेल सांडणे की हे प्रत्येक घटना असू शकते का? पण त्याप्रती अधिक शुभ अशा चिक्का लावणे योग्य नाही, कारण अनेक वेळा कारण अगदी साधे असते. थकवा, घाई, लक्ष नसणे किंवा कामाचा ताण, त्यामुळे हातातून वस्तू पडू शकतात आणि त्यात तेलही असू शकते. मैत्रिणींनो, पूर्वीच्या काळात तेलाचा उपयोग फक्त स्वयंपाकासाठी नव्हता. दिवे लावण्यासाठी, औषधी उपयोगासाठी आणि अनेक दैनंदिन कामासाठी तेल महत्त्वाचे होते. म्हणून तेलाचा प्रत्येक थेंब जपून वापरायला लावायचा. कारणामुळे घरातील माणसे वारंवार सांगायची, तेल सांडू देऊ नका. त्यामागे भीती नव्हती, तर काटकसरी आणि जबाबदारी शिकवण होती. काही भागांमध्ये अशी समजूत सांगितली जाते, तेल सांडल्यावर शांतपणे देवाचे स्मरण करावे. पण त्याचा अर्थ असा नाही की वाईट घटने घडणारच आहे.
यामागेचा उत्तर मन शांत ठेवणे आहे, कारण घाबरलेल्या मनाने प्रत्येक निर्णय हा चुकीचा घेतला जातो. मैत्रिणींनो, स्वामी समर्थाची शिकवण आपल्याला नेहमी धैर्य देते. ते सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात खूप संदेश आहे. छोट्या घटनेमुळे घाबरू नका, विश्वास ठेवा, विवेकाने विचार करा आणि योग्य कृती करा. आजच्या काळात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल मिळतात. ते झाले असे म्हणतात संकट, हे झाले म्हणजे अपशुभन, अशा गोष्टी सहज पसरतात. पण प्रत्येक खरी माहिती असेल असे नाही. म्हणून कोणती गोष्ट ऐकल्यावर आधी विचार करा, विचारात माहिती घ्या आणि मगच निष्कर्ष काढा. मैत्रिणींनो, एक छोटी घटना पाहूया. एका कुटुंबात स्वयंपाक करताना वारंवार तेल सांडायचे. त्यातील लोकांना वाटू लागले की हे काहीतरी अशुभ आहे. पण एके दिवशी त्यांनी लक्ष दिले, तेलाची बाटली नेहमी ओल्या जागेवर ठेवली जात होती, म्हणून ती हातातून घसरत होती. जागा बदलली, सवय बदलली आणि तेल सांडणे बंद झाले. म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे काही व्यावहारिक कारण शोधणे महत्त्वाचे आहे. मैत्रिणींनो, जीवनात श्रद्धा असणे खूप सुंदर गोष्ट आहे, पण श्रद्धेबरोबर विवेक तितकेच आवश्यक आहे. जर आपण प्रत्येक घटनेच्या भीतीच्या नजरेने पाहू लागलो तर मग आधीच शांत राहत नाही. त्याऐवजी प्रत्येक घटनेतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. तेल सांडणे तर पुढच्या वेळी अधिक काळजी घ्या. अन्नाचा आदर करा, संसाधनाचे जपा आणि शांतपणे काम करण्याची सवय लावा. मैत्रिणींनो, आपल्या पूर्वजांनी दिलेले अनेक परंपरा खरा अर्थ चांगल्या सवयी निर्माण करणे होता. म्हणून कोणतीही परंपरा समजून घ्या, तिच्या मागे उद्देश जाणून घ्या आणि त्यातून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा. आजपासून एक छोटी गोष्ट लावा. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी एक मन शांत व्हा, घाई करू नका, कामात पूर्ण लक्ष द्या आणि दिवसाची सुरुवात ही शेवटी स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने करा. नामस्मरणाने तुम्हाला तुमचे मन शांत होईल. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, तेल सांडणे ही भीतीची गोष्ट नाही, ती एक आठवण असू शकते. अधिक सलग राहण्यासाठी आणि जबाबदारी होण्यासाठी आणि जीवनातील छोट्या गोष्टीची किंमत ओळखण्यासाठी. म्हणून पुढच्या वेळी ही अशी घटना घडली की घाबरून जाऊ नका. शांत राहा, विचार करा आणि श्री स्वामी समर्थावरील श्रद्धा कायम ठेवा. कारण भीतीपेक्षा विश्वास महत्त्वाचा मोठा असतो, अंधश्रद्धेपेक्षा विवेक मोठा असतो आणि कोणत्याही परिस्थितीपेक्षा सकारात्मक विचार अधिक शक्तिशाली असतात. श्री स्वामी समर्थ. असा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कंटेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.